नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वीच्या मराठीच्या तासिकेत आपलं हार्दिक स्वागत. गेल्या तासात आपण स्थूल वाचन क्रमांक 1चा भाग 1 पाहिला. आज आपण काझीरंगाचा दुसरा भाग पाहणार आहोत. तर आपण गेल्या तासात पाहिलं की असम राज्याचं प्रतीक म्हणून एक शिंगी गेंड्याचं वर्णन आहे. 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेला हा असममधील काझीरंगा पशुस्थळ किंवा अभयारण्य हा भारतासाठी एक भूषणदाह किंवा भूषवाह असंच ठिकाण आहे. आफ्रिकामध्ये सोडून भारतात जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही एवढे विविध प्राणी दिसत नाहीत एक असम सोडला तर त्याच्यात आपण पाहिलं की हुलॉक नावाचा एक शेपूट नसलेला वानर हा त्या भागाचा वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर एक शिंगी गेंडा म्हणजे रायनोसॉर. तर हा एक शिंगी गेंडा हे काय आहे, असम राज्याचं प्रतीक चिन्ह मानलं गेलेलं आहे. आणि पुतळा पाहणे आणि प्रत्यक्षात पाहणे याच्यात भरपूर फरक असतो. त्यामुळे लेखकाने ठरवलं आहे की ते एकदा अभयारण्य पाहायला जातील. जेव्हा ते जायला निघाले त्याच्या आदल्या दिवशी भरपूर पाऊस पडत होता. त्यामुळे त्यांना शंका होती की आम्ही पोचू का नाही किंवा जाणं शक्य होईल का नाही. असंच पाऊस पडत राहिलं तर आम्हाला जंगलात जाता येणार नाही. पण आदल्या दिवशी जो पाऊस होता तो सकाळच्या वेळेस एकदम थंड झालेला होता. पाऊस अजिबात नव्हता. आकाश निरभ्र म्हणजे स्वच्छ झालेलं होतं आणि त्यामुळे यांना निघायला व्यवस्थित संधी मिळालेली होती. आकाश निरभ्र होतं आणि येथे पण काझीरंगाची भूमी ही कशी आहे, कर्दम भूमी आहे म्हणजे चिखलाने भरलेली. त्यामुळे इथे चिखलापर्यंत कमरेपर्यंत चिखल असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात हत्तीही लपून जातो म्हणून त्याला एलिफंटा ग्रास असे म्हटलेलं आहे. इथपर्यंत आपला पहिला भाग झालेला आहे. आज आपण प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करूया. आता लोकांना प्रवाशांना नेण्यासाठी किंवा सफर करण्यासाठी त्यांनी काय व्यवस्था केलेली आहे ते आपण पाहूया. प्रवाशांना या जंगलातून फिरवून आणण्यासाठी असम सरकारने 15-20 खास हत्ती शिकवून तयार ठेवलेले आहेत. हे हल्ली वन्य पशूंना घाबरत नाहीत व दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात. म्हणजे प्रवाशांना जे कोणी काझीरंगा बघायला येतील त्यांना पाहण्यासाठी किंवा त्यांना काझीरंगा पाहून येण्यासाठी सरकारने 15-20 हत्तींची खास व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे त्यांना ट्रेनिंग करून दिलेलं आहे की हे हत्ती व्यवस्थित लोकांना फिरवून आणू शकतात. आणि हे हत्तीसुद्धा सध्या वन्य पशूंना जंगलातल्या प्राण्यांना घाबरत नाहीत आणि ते दाट गवतातूनही व्यवस्थितपणे मार्ग काढू शकतात. मतलब प्रवासियों को जो भी जंगल सफ़र करने के लिए निकलते हैं उनके लिए गवर्नमेंट ने 15 से 20 हत्तियों की व्यवस्था करके रखी है. और ये हाथी अब किसी जंगली जानवर से डरते नहीं हैं और मुश्किल से मुश्किल कीचड़ में से और घास में से भी वो रास्ता निकाल कर हमें जंगल का सफ़र कराने के लिए तैयार होते हैं. साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो, पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते. गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही. क्वचित केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशूंवर धडक मारायला निघतो. पण एकलकोंडापणाचे पर्यावसन तिरसटपणात झाले नाही तरच नवल. तर साधारणतः असा समज आहे की गेंडा आणि हत्ती या दोघांचं पटत नाही. गेंडा हा हत्तीवर चाल करून जातो म्हणजे हमला करतो. पण शेजाऱ्यांना त्रास देणं हे वन्य पशूंना कधीच जमलेलं नसतं. निष्कारण त्रास देणं हे कधीही ते कुठलाही वन्य पशू असू द्या तो करत
नाही आणि गेंडासुद्धा याला अपवाद नाही. केव्हा तरी एकटा असलेला गेंडा भीतीपोटी समोरच्या पशूंवर धडक मारायला निघतो, हल्ला करायला निघतो. आणि जर एकटा असेल तर त्याचं पर्यवसन रूपांतर हे रागात होणं हे सहजच आहे. साधारणतः ऐसे माना जाता है कि गेंडा हाथी पर हमला करने निकलता है, पर सही बात तो यह है कि कोई भी वन्य पशु दूसरे किसी वन्य पशु पर बिना वजह हमला करता नहीं है, और इसके लिए गेंडा भी अपवाद नहीं है. तो गेंडा भी किसी को बेवजह हमला नहीं करता है. अगर वो अकेला होगा तो वो डर से, या फिर उसको कोई डर है या उसे कोई डर है ऐसे सोचकर वो क्या करता है, दूसरे पर हमला करता है. जब इंसान अकेला होता है तो वो डरता रहता है थोड़ा सा. तो उसी तरह जंगली पशु भी अकेले हैं तो वो थोड़ा सा अपने आप को बचाव करने के लिए हमला तो करेंगे ही, और यही बात गेंडे के साथ होती है. जंगलातील प्रचंडकाय प्राण्यात भारतातील एकशिंगी गेंड्याचा 4था नंबर म्हणतात. पहिल्या क्रमांकात आफ्रिकी हत्ती, दुसऱ्या क्रमांकात भारतीय हत्ती, तिसऱ्या क्रमांकात आफ्रिकेतील गेंडा यांचा समावेश होतो. तर 4था क्रमांक हा आपला भारतातील एकशिंगी गेंड्याचा होत असतो. दुनिया के सबसे बड़े प्रचंडकाय प्राणियों में भारत के एकसिंगी गेंडे का 4था नंबर लगता है. पहला अफ्रीकी हाथी का आता है, उसके बाद भारतीय हाथियों का, उसके बाद अफ्रीका में पाए जाने वाला सफ़ेद राइनोसॉरस का, और उसके बाद हमारे भारत के काजीरंगा की एकसिंगी गेंडे का आता है. जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्तीनी मिळाली होती. तिचे नाव वैजयंती असे होते. मोठी देखणी, इंद्राच्या ऐरावतीची मुलगी शोभेल अशी ती होती, आणि चालत पण होती अशी ऐटीत की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळत आहे असे वाटावे. निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि माहुताने खून केल्याबरोबर उभी राहिली. तर जंगलात फिरण्यासाठी लेखकाला जी हत्ती दिली होती ती खूप सुंदर होती, आणि तिचे नाव काय होते तर वैजयंती. वैजयंती ही देखणी म्हणजे सुंदर तर होतीच, जणू काही ती इंद्राच्या ऐरावतीची मुलगी शोभावी अशी होती. इंद्र राजाची आपला देव आहेत इंद्रदेव, त्यांची जे वाहन आहे ते आहे हत्ती, आणि त्याचं नाव आहे ऐरावत. तर त्या सुंदर हत्तीसोबत त्यांची मुलगी शोभावी एवढी सुंदर ही हत्ती आहे असं त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा ती गवतातून मार्ग काढत जात होती तर जणू काही त्या गवताचा आवाज हा सळसळ असा येतो, त्याप्रमाणे जणू काही ती रेशमी साडीतून सळसळत करत ऐटीत निघत आहे असं वाटत होतं. तर थोड्याच वेळात ते एका जागेवर उघड्या ठिकाणी आले आणि माहुताने, माहूत म्हणजे कोण तर हत्ती चालवणारा, त्याने खून करताच वैजयंती उभी राहिली. लेखक को जंगल में घूमने के लिए एक हत्तीनी मिली थी, दी गई थी. उसका नाम था वैजयंती. वैजयंती दिखने में बहुत सुंदर थी, जैसे कि इंद्र की ऐरावत की बेटी शोभे या फिर लगे, इस तरह से सुंदर थी वो. रास्ते में से गवतातून मतलब घास में से जब वो चल के जाती थी तो ऐसे लगता था कि कोई रेशमी साड़ी की आवाज़ आ रही है. निकलने के बाद थोड़ी ही देर में एक खुले जगह पर वो लोग पहुंच गए, और माहूत, माहूत मतलब हाथी चलाने वाला, उसने इशारा करते ही ऐरावत की तरह दिखने वाली वैजयंती रुक गई.
आमच्यासमोर एक गेंडा अगदी निश्चल उभा होता. चिलखत घालून पहाऱ्यावर उभा असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा. जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिलं व मनात नक्की केलं की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही. त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा जाणून माहुताने हत्तीला चुचकारत उभी केली. मी गेंड्यांचे मनसोक्त फोटो घेतले. तर समोरच त्यांनी पाहिलं की त्यांच्यासमोर एक मोठा गेंडा निश्चल म्हणजे कुठलीही हालचाल न करता उभा आहे. चिलखत घालून चिलखत म्हणजे काय? तो प्रोटेक्शन वाला जो योद्धा पहनता है, वो वाले कपड़े पहनकर कोई योद्धा हमारे सामने खड़ा है ऐसे लग रहा था. उस गेंडे ने ज़रा सा गर्दन हिलाया और देखा, और उसने जब महसूस किया कि यहाँ पे कोई धोखा नहीं है तो वो आगे पीछे हिला नहीं, अपनी जगह पर ही खड़ा रह गया. अब उसके फ़ोटो निकालने थे मुझे, इसीलिए मनीषा मतलब इच्छा, मेरी जो इच्छा थी फ़ोटो निकालने की वो मैंने माहुत को बताने के बाद या हाथी के सवारी जो स्वार है उसे बताने के बाद उसने मुझे निकालने के लिए सही पोजीशन दे दी और मैंने उस गेंडे के बहुत से फ़ोटोज़ निकाल लिए. त्या माहुताला 2 गोष्टींची माहिती मिळाली. बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगांची किंमत जवळजवळ 2000 रुपये इतकी असते, ही एक. व दुसरी अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा हा गेंडा सामाजिक आरोग्याचा भोक्ता असतो. तर त्यांना 1-2 गोष्टी या गेंड्याकडून किंवा या माहुताकडून गेंड्यासंदर्भात मिळालेली होती. एक तर गेंड्याच्या नाकावर असलेली शिंगांची किंमत बाजारात 2000 रुपये इतकी आहे. आणि शरीर थंड राखण्यासाठी हा गेंडा काय करतो तर स्वतःला चिखलाने माखून घेतो. आणि असा हा चिखलाने माखून घेणारा प्राणी स्वच्छतेचा भोक्ता आहे, म्हणजे त्याला स्वच्छता खूप आवडत असते. तो जब मैं ये गेंडे की फ़ोटो निकाल रहा था तो तब माहुत ने मुझे 2 बातें बताई. एक, गेंडे की जो सींग है उसकी कीमत बाज़ार में या मार्केट में 2000 रुपये इतनी है. और दूसरी बात ये बताई कि अपने आप को ठंडा रखने के लिए मडी लैंड में या फिर मट्टी में, कीचड़ में अपने आप को डुबाने वाला ये प्राणी स्वच्छता या आरोग्याचा भोक्ता है. उसे साफ सफाई बहुत ज़्यादा पसंद है. इसीलिए वो क्या करता है, सबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो. कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो. घाण वाटेल तेथे टाकू नये, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये, हा समजणारा गेंडा निसंशय शहाणाच म्हटला पाहिजे. तो उन्होंने कहा कि और एक बात बताई कि ये कैसे आरोग्यता का मतलब सामाजिक आरोग्य का भोक्ता, मतलब उसे सामाजिक आरोग्य की अच्छी तरीके से जान है या फिर वो गंदा कहीं पे भी नहीं करता है. तो वो अपनी पूरे जंगल में कहीं पे भी विष्ठा मतलब पॉटी नहीं करता है. तो वो अपनी पॉटी सिर्फ एक ही जगह पर करने के लिए जाता है. वो चाहे कितने भी किलोमीटर दूर हो, मैल दूर हो, पर वो अपनी पॉटी करने के लिए सिर्फ एक ही जगह को चुनता है. उसका ये मानना है कि सब जगह गंदगी करेंगे तो पूरा वातावरण गंदा होगा. इसीलिए हमारी आज के समय में भी समाज को साफ सफाई की शिक्षा देने का काम ये गेंडा करता है. तो इसीलिए ये शहाना मतलब होशियार प्राणी है ऐसे कहा जाता है. चला यांची प्रश्नोत्तरे लिहून घ्या.